ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायलीला कळतं की पूर्णाईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, कारण की तिला विमलताईचा कॉल आलेला असतो. तिला सांगितलं जातं की पूर्णाईला हार्ट अटॅक आला आणि ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाते. इकडे पूर्णाजी परत एकदा अर्जुनला ब्लॅकमेल करते. ती सांगते की तुला मी हवी की ती 1.5 वर्ष तुझ्याबरोबर राहिलेली सायली हवी. पूर्णाईची नाटके संपत नसतात आणि ती अर्जुनकडे वचन मागते. पूर्णाई सांगते तू जर तन्वीशी लग्न करेल तरच मी जगीन, नाही तर मरीन. आणि तेवढ्यातच सायली तिकडे पोचते आणि पूर्णाईने हात पुढे केलेला असतो आणि अर्जुनकडे ती वचन मागत असते, पण अर्जुन काय हात पुढे करत नाही. तेव्हा तिकडे सायली अर्जुनला बोलते तुम्ही माझा विचार करू नका, पूर्णाईला वचन द्या. तेव्हा सायलीवर सगळे ओरडू लागतात. तेव्हा अस्मिता बोलते सायलीला तुला इथं कोणी बोलवलं. इकडे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं असतं, पण अर्जुनला नाही बोलता येत नाही आणि शेवटी अर्जुन होकार देऊन पूर्णाईचा हात हाती घेतो. इकडे अर्जुन सायलीवर चिडलेला असतो, कारण की नको त्यावेळी सायली तिकडे आली असती, त्यामुळे हा घोळ झालेला असतो. इकडे कुसुम चेतनला फोन लावते आणि ती सांगते की अर्जुनला सांगून सायलीला भेटायला, पण अर्जुन चिडलेला असतो. तेव्हा सायली कान पकडते आणि बोलते तुम्ही मला माफ करा. तेव्हा अर्जुन बोलतो पूर्णाईच्या खुशीसाठी मी. तेव्हा सायली अर्जुनला बोलते की तुम्ही पूर्णाईला वचन दिलं, मग काय तुमचं लग्न झालं काय प्रिया बरोबर. तेव्हा इथे सायली सांगायला लागते की मला चेतननेच युक्ती दिली आहे, कारण की आणि दोघांनी मिळून आम्ही प्लॅन बनवणार आहे आणि चैतन्य सरांनीच मला युक्ती सांगितली आणि त्यांनी फोन केला तेव्हा मला त्यांनी सगळं सांगितलं. तेव्हा चेतन अर्जुनला सांगतो की पूर्णाजीचं वचन निभावणे तुझं काम नाही आणि लग्न करणं हे तुझं कर्तव्यच नाही. तेव्हा अर्जुन बोलतो मला काय कळतच नाही, मी होकार दिला नाही तर लग्न होणारच कसं. आणि ती कपट कारस्थानी तन्वी गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलेली आहे. तेव्हा सायली बोलते ती बाशिंग बांधून बसली असली तरी मी तिचं बाशिंग उतरवायला आहे ना. तेव्हा अर्जुन बोलतो मला काय करायचंय. तेव्हा सायली बोलते तू मला एक काम करायचंय की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसं पण करून ते मिळवायचे. तेव्हा अर्जुन बोलतो ज्यावेळी माझ्या आईने ते पेपर माझ्यावर उधळवले ना, त्यावेळी ते पेपर जमा केले आणि मी ते माझ्या रूम मध्ये आणून ठेवले. तेव्हा सायली बोलते त्यातले जे डिवोर्सचे पेपर आहेत ना त्याच्यावर साईन आहे ते पेपर फाडून टाका आणि बाकी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत ते तसेच ठेवा. तेव्हा चेतन बोलतो तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी पण तुम्हाला लिगली कोणी सेपरेट करू शकत नाही. त्याच टायमाला तू दुसरं लग्न करशील तर तो तन्वीला नाही तर तुला दोघांना कोणावर तरी ऍक्शन येऊ शकतं आणि नंतर तुला काही झालं तरी तुला क्लीन चिट मिळेल. तेव्हा अर्जुन बोलतो ह्यामध्ये आमची बदनामी नाही का होणार. तेव्हा सायली बोलते तुमचे इन्स्पेक्टर आहेत ना तेच आईच्या वेळी एंट्री मारणार आणि त्याने इथे आज पण बोलवलंय. तेव्हा अर्जुन बोलतो तुमचा एवढा प्लॅन मला माहीतच नव्हता. तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे या सगळ्यामध्ये मी सामील आहे. तेव्हा इकडे एका इन्स्पेक्टरला ठरवलं जातं ज्यावेळी कार्यक्रम ठरवला जाईल त्यावेळी या इन्स्पेक्टरची एंट्री होईल आणि हे सगळं गुपित ठेवून हा साखरपुडा मोडायचा. हे आता अर्जुन, चेतन आणि सायलीने ठरवलेलं असतं. इकडे पूर्णाजी रविराजांना सांगते की अर्जुनने आता लग्नाला होकार दिलेला आहे. तेव्हा इथे रविराज पूर्णाईला बोलतो तुम्ही अर्जुनला ब्लॅकमेल करू नका, कारण की त्याच्या मर्जीनेच काय ते होऊ दे. तेव्हा पूर्णाई बोलते मी अर्जुनकडनं वचन घेतलंय आणि काय झालं तरी तो वचनाच्या बाहेर जाणार नाही. तेव्हा रविराज बोलतो उद्या आपण साखरपुडा करूया आणि साखरपुड्याचं आता अर्जुनला काय विचारायचं काय. तेव्हा पूर्णाई बोलते काय गरज नाही. तेव्हा इथे प्रिया विचार करते की उद्या साखरपुडा होणार, नंतर लग्नाचा वार उडणार आणि प्रिया इथे खुश होते. इकडे दुसऱ्या दिवशी प्रिया साखरपुड्यासाठी तयार होऊन आलेली असते आणि त्याच टायमाला इथे इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री होते. तेव्हा तिथे पोलीस सांगतात की आधी तिथे सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काही सोक्ष काही झालेलं नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी करतायत ना या लग्नाच्या साखरपुड्याच्या या गोष्टी अनलिगल आहेत आणि या सगळ्यामध्ये तुमच्यावर केस होऊन तुम्ही आतमध्ये जाल. पण मी तुम्हाला सांगायला आलो की हे लग्न होऊ शकत नाही आणि हा चालू असलेला साखरपुडा तो पण होऊ शकत नाही आणि तुम्ही कायदा मोडत हे सगळं कराल तर मला ऍक्शन घ्यायला लागेल. तेव्हा इथे कल्पना आणि पूर्णाई हादरतात आणि सगळे पण हादरतात. तेव्हा इथे सायलीची एंट्री होते आणि सायली बोलते पोलिसांना पोलीस तुमची गैरसमज होते, इथे प्रियाचं नाही माझा अर्जुनशी साखरपुडा होत आहे. आणि अर्जुन पण हेच बोलत असतो हा आमचा साखरपुडा होत आहे. आणि अर्जुनचं हे बोलणं ऐकून पूर्णाई, कल्पना आणि सगळ्यांना धक्का बसतो आणि ह्या सगळ्यामध्ये पूर्णाई, कल्पना याला हे काहीच बोलू शकत नाही आणि प्रिया पण इथे काहीच बोलू शकत नाही. आणि त्याचबरोबर इथे सायली आणि चेतनच्या प्लॅनमुळे अर्जुन आणि सायलीचं साखरपुडा केला जातो आणि प्रियाला सायली आणि अर्जुन साखरपुडा होत असताना प्रिया कायच करू शकली नाही.